गुड मॉर्निंग. तर झाली होती आजच्या दिवसाची सुरुवात. अशा पद्धतीने माझ्या काही ब्लड टेस्ट करायच्या होत्या, ज्या डॉक्टरांनी सांगितल्या होत्या. त्याच्यामुळे हे दादा आले होते सॅम्पल घेण्यासाठी घरी. टोचायची जाम भीती वाटते, त्याच्यामुळे हे एक्सप्रेशन्स होते. त्याच्यानंतर मस्त अशी रेडी झाली आणि आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी. तर श्रीचं चाललं होतं की आत्तू तुझ्यासारखाच मेकअप मला पण करायचा आहे. स्वतःची समज काढण्यासाठी थोडासा मेकअप केला आणि त्यांना म्हणलं बघ कसा दिसतोयस तू. त्याच्यानंतर इकडे झाली होती साक्षी आमची तयार. 1 तास अगोदरच मॅडमांनी आवरून घेतलं होतं आणि ही झाली मी तयार आणि आम्ही निघालोत. मम्मी तयार होत होती म्हणून थांबलो होतो. त्यानंतर साक्षी मॅडमचं चाललं होतं की मी आज छान दिसते, सो मला व्लॉगमध्ये घ्या. तिला व्लॉगमध्ये घेतलं आणि पुढे जाण्यासाठी निघालो. 10 मिनिटांनी रिक्षा मिळाली, पण रिक्षामध्येही सासू सुनांचे गप्पा चालू होते. माझ्याशी त्यांना काही देणं घेणंच नव्हतं. तिथून गेलो माझ्या छोट्या बहिणीच्या घरी, म्हणजेच माझी 3 नंबरची बहीण जी निकिता, तिच्या घरी आम्ही गेलोत. यांची सगळ्यांची चालली होती जेवणं. जेवण करत करत ते आमच्याशी गप्पा मारत होते. त्याच्यानंतर खूप धमाल केली, मस्त छान गप्पा झाल्या आणि छान चहा खारी एन्जॉय केली. मस्त चहा आणि खारीचा नाश्ता केला आणि आम्ही निघालो आमच्या घरी परत रिटर्न येण्यासाठी. रुही लागली होती मागं. रुहीचं चाललं होतं एकतर मला घेऊन जा, नाहीतर तुम्ही तरी इथे थांबा. अशा पद्धतीने रुहीचं चाललं होतं रडणं. तिची कशी तरी समज काढली आणि तिला फसवून आम्ही कल्टी मारायचं ठरवलं. व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय.